मनोज दादा जरांगे पाटील काल रात्री गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे ॲडमिट झाले आहेत। दादा मागच्या 8 दिवसापासून दादांचे रेग्युलरचे दौरे, दगदग या सगळ्या कारणामुळे दादांना 2 दिवसापासून फीवर, चिल्स, ॲब्डोमिनल पेन, हेडेक हे सर्व कंप्लेंट्स होत्या। 2 दिवस दादांनी ओरल मेडिकेशन्स घेऊनही बघितले, पण काल अचानक रात्री त्यांना एक वॉमिटिंगही झाली आणि फीवरही 102चा फीवर होता। थंडी खूप वाजत होती, ॲब्डोमिनल पेन होतं, हेडेक होतं, वीकनेस होता। तर रात्री काल 11, सव्वा 11 वाजता दादांना गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे ॲडमिट केलं आहे आणि रात्री दादांचे सर्व ब्लड टेस्टही पाठवलेले आहेत। एकंदरीत सगळे कंप्लेंट्स बघून असं वाटतंय की व्हायरल फीवर किंवा LRTI विथ SOS म्हणजे शक्यता आहे की टायफॉइड फीवरही असू शकतो। त्याच्या ब्लड टेस्ट आणखीन अवेटेड आहेत। ब्लड टेस्ट आल्यानंतर त्याचाही खुलासा करू आणि नक्कीच दादांना पुढचे 4-5 दिवस तरी कमीत कमी आरामाची आवश्यकता आहे। ओके, आता तब्येत स्टेबल आहे? दादांची तब्येत काल रात्रीपेक्षा आता थोडीशी स्टेबल आहे, पण दादा आणखीनही झोपलेलेच आहेत। काल रात्री 102चा ताप होता, थंडी होती, ती आता 99.2चा फीवर आहे।